श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अधिक मासातील शेवटचा प्रदोष येतोय शुक्रवारी. या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या रक्षणासाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या कल्याणासाठी, ज्या मुलांना कुंडलीत कालसर्पदोष आहे त्यांच्यासाठी, ज्या घराण्याला पितृदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. प्रदोष काळात काही सेवा करायच्या आहे आणि एक दिवा तुम्हाला असा लावायचा आहे की जेणेकरून आपल्या घरातील क्षेम, कल्याण आणि सर्व कामना सिद्धी होतील. असा एक दिवा तुम्हाला प्रदोषाच्या दिवशी लावायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे भगवान शिव त्यावेळी अति प्रसन्न असतात आणि कैलासावर माता पार्वतीबरोबर नृत्य करत असतात. ह्या काळात केलेली पूजा भगवान शिवांच्या वरद हस्तामुळे खूप शीघ्र फलप्राप्ती देते. प्रदोष काळ म्हणजे कधी तर सूर्यास्ताच्या आधी 45 मिनटं आणि सूर्यास्तानंतर 45 मिनटं हा काळ जो असतो तो प्रदोष काळ मानला जातो. प्रदोष काळ 5:30 नंतर ते 7 या वेळेत आपल्याला प्रदोष काळाची पूजा करायची असते. प्रदोष व्रत जे करतात ते तर प्रदोष काळात पूजा करतात, पण जे नाही करत त्यांनी ह्या दिवशी आवर्जून प्रदोष काळात पूजा करायची आहे. कारण हा योग पुन्हा 3 वर्ष येणार नाही. अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंचा आणि प्रदोष म्हणजे भगवान शिवांचा. त्यामुळे विष्णू भगवान यांची कृपाप्राप्तीसाठी हा दिवस उत्तम आहे. त्यात हा प्रदोष शुक्रवारी येतो आहे. त्यामुळे माता लक्ष्मीलाही प्रसन्न करण्यासाठी अतिउत्तम काळ आहे. आपल्याला प्रदोषाच्या दिवशी काय करायचं आहे तर एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याबरोबर आपल्याला काही सेवा करायच्या आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा कशाचा घ्यायचा आहे तर अनेक धातूंचे दिवे असतात. तांबे, सोनं, चांदी, त्यानंतर मातीचे दिवे, कणकेचे दिवे. पण आपल्या इच्छेनुसार आणि ऐपतीनुसार प्रत्येक व्यक्ती धातूचा दिवा बनवू शकत नाही प्रत्येक पूजेसाठी. पण अधिक मासामध्ये दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही सेवा करा किंवा नका करू, पण एक तरी दिवा मंदिरात किंवा कुठेही आपल्या घरामध्ये लावा, जेणेकरून आपल्या घराचं संरक्षण आणि क्षेमकल्याण होईल. तर दिवा तुम्हाला कणकेचा घ्यायचा आहे, कोणत्याही धातूचा घेऊ नका. कणकेचा दिवा घेतला तरी चालेल. आणि हा उपाय आपल्याला मंदिरात जाऊनच करायचा आहे. शिवमंदिर जिथे शिवलिंग असेल तिथे आपल्याला पूजा करायची आहे. आता मंदिरातच का तर मंदिरामध्ये काही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात जे अत्यंत उच्च लहरी तिथे सकारात्मक असतात. त्या ऊर्जा आपल्याला प्राप्त करायच्या असतात. म्हणून हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये करायचा असतो. घरात तितकं व्हायब्रेशन पॉझिटिव्ह नसतं जितकं मंदिरात असतं. त्यामुळे हा उपाय मंदिरात करायचा आहे. तुम्हाला आपल्या घरातून एक दिवा घेऊन जायचा आहे कणकेचा. यामध्ये तुम्हाला काहीही टाकायचं नाही आहे आणि कणकेचा दिवा तुम्हाला करायचा आहे. आणि त्यात तुम्हाला 5 वाती तयार करायच्या आहेत. 5 वाती घेऊन त्यात तुम्हाला तूप टाकायचं आहे. तूप किंवा तेल टाका तिळाचं. तर तूप घेऊन तुम्हाला त्यामध्ये 5 वाती ठेवायच्या आहेत. आता यात साहित्य काय टाकायचं आहे ते महत्त्वाचं आहे. ते प्रत्येक साहित्य तुम्हाला ह्या दिव्यात टाकायचं आहे या दिवशी. तर सर्वात प्रथम आपल्याला टाकायचं आहे गावरान तूप. तूप कशासाठी तर आपल्या घरातील जे मुलं आहे त्यांना आयुष्यवर्धनासाठी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर यात टाकायचं आहे तुम्हाला लवंगा. कुलदेवीची कृपाप्राप्तीसाठी आपल्याला यात 2 लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर यात टाकायची आहे 1 विलायची. खाण्याची जी विलायची असते ती आपल्याला यात 1 टाकायची आहे. विलायची लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ह्या दिव्यामध्ये 1 विलायची टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत काळे तीळ. काळे तीळ कशासाठी? आपल्या पितरांच्या शांतीसाठी, आपल्याला पितर आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून यात टाकायचे आहेत आपल्याला काळे तीळ. आणि त्यानंतर यात टाकायचे आहे शेवट चिमूटभर, जर आयुर्वेदिक हळद असेल तुमच्याकडे, नो केमिकल, तर ती हळद थोडीशी आपल्याला यात टाकायची आहे. आणि असा दिवा घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे. याबरोबर तुम्ही आणखीन कोणतं साहित्य नेऊ शकता तर धोत्र्याचं फळ
जे धतुरा म्हणतो आपण ते फळ न्यायचं आहे, किंवा फूल असलं तर फूल न्यायचं आहे. ज्याला काटे असतात ते फळ आपल्याला व्हायचं आहे धतुऱ्याचं. त्यानंतर आपल्याला पांढरे फुलं न्यायचे आहेत. त्यानंतर न्यायचं आहे ते जल. सर्वात भगवान शिवांना प्रिय असतो तो जलाभिषेक. यात जर गंगेचं पाणी असलं तर ते न्यायचं आहे, नाहीतर त्यात आपण गुलाबजलाचे त्या पाण्यामध्ये 4-5 थेंब टाकूनही नेऊ शकतो. आपल्या घरातील पाणी आपल्याला शिवपिंडीवर नेऊन तेच पाणी आपल्याला शिवपिंडीवर वाहून घरात सर्वांना तीर्थ म्हणून आणायचं असतं. आपल्या घरातील दोष जाण्यासाठी आपल्याला पाणी न्यायचं असतं, कारण आपल्या शरीरात पृथ्वीवर 75% पाणी आहे आणि सर्व गोष्टींना पाणी हे ॲब्झॉर्ब करतं. कोणतीही गोष्ट ते खेचून घेतं. म्हणून आपल्याला आपल्या घरातीलच पाणी न्यायचं आहे. कोणताही उपाय करताना आपल्या घरातून, कोणत्याही मंदिरात जाताना पाणी हे आपल्या घरातून न्यायचं असतं. ते नेल्यानंतर तुम्हाला तिथं दिवा प्रज्वलित करायचा आहे शिवमंदिरामध्ये, आणि तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. आता ज्या मुलांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे त्यांना खूप शांती, आपण खूप मोठ्या मोठ्या शांत्या सांगतात किंवा काही उपाय असे सांगतात जे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही. त्यांनी या दिवशी आवर्जून हा उपाय कालसर्पदोषासाठी करायचा आहे. तुम्हाला नवग्रह स्तोत्र जे आहे ते या दिवशी तिथे पठण करायचं आहे दिवा लावल्यानंतर. जपा कुसुम संकाश काश्यपेय महाद्वितीम, हे जे नवग्रहाची सुरुवात आहे हे नवग्रह स्तोत्र तुम्हाला तिथे म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जलाभिषेक करताना म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र. तर 2 महामृत्युंजय मंत्र आहे. एक आहे वेदोक्त आणि एक आहे पंचप्रणव लावून जो म्हणतो आपण महामृत्युंजय मंत्र तो. तर वेदोक्त मंत्र कोणता आहे महामृत्युंजय? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्, हा वेदोक्त मंत्र आहे. आणि महामृत्युंजय मंत्र आहे ओम हौं जुं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षीय यमामृतात् स्वं भूव भूव ओम स जू होम ओम, हा आहे महामृत्युंजय मंत्र. ह्या महामृत्युंजय म्हणल्यानंतर आपल्याला एक प्रार्थनाही करायची असते. प्रार्थना कोणती असते? गृह्यातिगृह्य गुप्तत्व गृहानास्मकृत जपम सिद्धिर्भवतु मे देव यत्प्रसाद महेश्वरम मृत्युंजय महारुद्र ताहि मा शरणागतम जन्म मृत्यू जरारोगे पीडित कर्मबंधने, हा महामृत्युंजय मंत्र आहे. पंचप्रणव लावून हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला तिथे म्हणायचा आहे. आता तो थोडासा संस्कृतमधून अवघड वाटतो, म्हणून तुम्ही महामृत्युंजय वेदोक्त मंत्र म्हटला तरीही चालेल. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात्, हा मंत्र म्हटला तरीही चालेल. याचा जप किती वेळ करायचा तर कोणतीही अट नाही. यथाशक्ती तुम्हाला जेवढा जमेल तेवढा महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. कालसर्पदोषावर उत्तम उपाय म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप. हा जप तुम्ही मुलांच्या नाडीवरही करू शकता, जेणेकरून कालसर्पदोष असलेली मुले थोडीशी तापट, रागीट असतात आणि कुणाचंही न ऐकणारी असतात. त्यामुळे ह्या मृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही मुलांच्या नाडीवर केला तरीही मुलांच्या बुद्धीमध्ये आणि त्यांच्या शांततेत वाढ होते आणि मुलं थोडीशी शांत होतात ह्या उपायाने. तुम्ही हा महामृत्युंजय मंत्र प्रदोषापासून रोजही आपल्या मुलांच्या नाडीवर म्हणू शकतात. हा दीपक तुम्हाला तिथेच ठेवून यायचा आहे आणि घरी आल्यानंतर ते तीर्थ आपण जे काही मंत्र म्हणून तिथे शिवपिंडीवर वाहिलेलं आहे ती धार तुम्हाला धरून ते पाणी आपल्या घरी आणून प्रत्येकाला ते तीर्थ म्हणून द्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात, ज्यामुळे माणसाचं जे चंचल मन असतं, वाईट विचार असतात, आपल्या अवतीभोवती जो निगेटिव्ह ओरा असतो तो नक्कीच पॉझिटिव्ह व्हायला मदत होते. तर अधिक मासात येणारा हा अति महत्त्वाचा प्रदोष शुक्रवारी प्रत्येकाने नक्की ही सेवा करा. काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, पण ही सेवा नक्की करा. प्रत्येक गृहिणीने आपल्या घरातील मुलांसाठी, क्षेमकल्याणासाठी हा उपाय नक्की करायचा आहे. तर आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना.
व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.